स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आनंदमय भरभराटीचं जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. जप कसा करावा तरच त्याचे नामस्मरणचे फळ मिळेल. नंबर 1, बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप, आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. जपमाळेवर केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते. असं म्हटलं जातं, काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकतात. देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचा फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते, तर ते नियम आज आपण तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओचा उपयोग होईल. कमेंट बॉक्समध्ये आपल्याला इष्टदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. नंबर 1, जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नंबर 2, जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. नंबर 3, कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नये. जप करण्याची पद्धत: शास्त्रीय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या साहाय्याने जप करावा. गोमुखी केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांधवापासून मुक्ती मिळते. म्हणजेच जप करताना आपल्याला हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे. त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या साहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते. तर्जनीने जप शत्रुनाश होतो. मध्यमेने जप धनप्राप्ती होते. अनामिकेने जप शांती प्राप्त होते. करंगळीने जप सुंदर प्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत: मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगा सर्व प्रसिद्धी प्रसादे मंत्र महावर्ण अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे. यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते. अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हाणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी.
ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी. जपमाळ कशी करावी? नंबर 1. रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे, पोवळे, विपुल संपत्ती प्रद, स्फटिक, सौभाग्यप्रद अशी असावी. नंबर 2. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेले. धाग्यात मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सामान्य जपमाळेत 108 आणि असतात. 108 मणी असतात. मध्यभागी मोठा आणि मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा एक स्थिराकल्ल 23 चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युतशक्ती उपयोगात येते त्या विद्युतशक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरेडे असे म्हणतात. नंबर 6. प्रतिदिन जपाच्या मंत्रांची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी पवित्र असते. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविकच शक्ती देखील जागृत असताना त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील काळजी घेणं, ती स्वच्छ ठेवणं तितकेच गरजेचे आहे. जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असे म्हटलं जातं. म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही, कोणाच्या नजरेत पडणार नाही. नंबर 10. माळ तुटली फुटली नसावी. नंबर 11. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने आणि सरकावेत. सवयीने ते अंग वळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. नंबर 12. माळेत 108 मणी असले तरी ती संख्या 100 धरावी. मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी ओलांडू नये. माळेचा तो 109 वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशी ठेवली पाहिजे. त्या माळेमध्ये समाविलेले मंत्रशक्ती तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडत नाही. जर तुम्ही बाथरूमला गेलात असाल तर बाथरूममध्ये अंघोळ करत माता लक्ष्मीचा कधी जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते. कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये. नंबर 16. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका. जपमाळेची पवित्रता टिकून राहिली पाहिजे. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान कृष्ण दोघेही
मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहे. स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिक मणी वापरतात. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे. कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय जप आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचा धार्मिक महत्त्व खूप आहे. कमलगट्ट्याची माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात? याची वेगवेगळी कारणे. नंबर 1. शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108 चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21 ते 600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासामधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यवस्थित होतो आणि शिल्लक 12 तासामध्ये व्यक्ती 1800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वासात घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासामध्ये 1800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 1800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल. जप फलदायी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.